मंडळ मी प्रकाश गावडे लोकार मंडळी शिवाजी महाराज म्हटल्यानंतर सर्वांना थरार निर्माण होतो, तेवढेच धैर्य पण निर्माण होतो. तर अशा ठिकाणी मी आज खास आलो आहे, म्हणजे पारगड लाईनीला चंदगड तालुक्यामध्ये आलो आहे आणि ते छोटंसं गाव इसापूर म्हणून आहे. तर त्या ठिकाणी मी गावामध्ये आज प्रवेश केलेला आहे. तर प्रथम मी श्री सातेरी भावई ह्या गावामध्ये मंदिर आहे, तिथलं मी दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे. तर माझे काही चाहते लोक आहेत, त्यांच्याशी मला थोडंफार इसापूरची ख्याती काय आहे ती थोडी मला जानकारी घ्यायची आहे. की देऊ शकतील का? ऑफकोर्स नो प्रॉब्लेम, बट आय विल ट्राय. ओके. तर बघू, मी प्रयत्न करतो माझा. ठीक. तर मला म्हणायचं आहे, मी जे काही चाहते लोक आहेत माझ्याकडे, त्यांना मला हे सवाल विचारायचा आहे सो दॅट की इसापूर हे गाव टुरिस्टसाठी दॅट इज गुड, म्हणजे चांगलं आहे का, तुम्हाला काय सांगता विचारायचं आहे. तर मी म्हणतो की इसापूर गाव काय इम्पॉर्टंट, इसापूर गाव प्रसिद्धसाठी प्रसिद्ध आहे. इसापूर गाव हा येण्यासाठी इथं पारगड म्हणून एक किल्ला आहे. तेव्हा किल्ला एवढा प्रसिद्ध आहे, पण हा पुरातन पण त्यांची अजून प्रसिद्धी झालेली नाही. अच्छा. त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे. शिवाजी महाराज आपले दैवत आहे. त्या तिथपासून तर त्यांनी इथं येऊन इतिहास पूर्ण रचलेला आहे. त्यामुळे तो लोक येऊन जाऊन राहतात. आता हळूहळू त्याची सुधारणा होत चाललेली आहे. ओके. तर मला म्हणायचं आहे की हा जो हायवे रोड आहे ना तुमचा, तर कोणकोणते पॉईंटला म्हणा, उदाहरणार्थ बाबा फॉल्स, बाबा वॉटरफॉल्स, आंबोली फॉल्स या फॉल्सवर जॉईन होतो, परंतु याच्या पलीकडे रामगडसारखे किंवा पारगड हे जवळ पडतं का? सुलभ हा रोड सुलभमध्ये आहे का? टुरिस्टसाठी ठीक आहे का? टुरिस्टसाठी ठीक आहे, पण अजून काय रोडची सुधारणा झाली नाही. सिंगल रोड आहे, मध्ये मध्ये थोडा कचला आहे. अच्छा. कच्चा रोड आहे, पण लोक त्या ह्यानी येऊन जाऊन राहतात. ओके. ठीक असं आहे. आहे. सुधारणा व्हायला पाहिजे. ओके. ठीक आहे. तुमच्याकडे इथे इसापूर गाव आहे ना, मला वाटतं 100 घरं आहेत. 100 एक आहेत. ऑफकोर्स. बट मला हे कळत नाही की इकडे कुठलंही उत्पादन नाही. उदाहरणार्थ आंबोली चौकडून आणि इसापूर एकच, फक्त एवढं आहे की इसापूरला कोल्हापूर तालुका पडतो, सिंधुदुर्ग आमच्यावर, आणि आमचं चौकुळ आंबोली सिंधुदुर्गा पडते. परंतु पोझिशन, राहणीमान, करिअर दॅट इज ओनली सेम, नो प्रॉब्लेम. पण मला एवढं एक वेगळं पण वाटलं की इसापूरला 100 घरं आहे, तिकडची जास्ती लोक बाहेर असतात कामाच्या निमित्तानं, परंतु देऊळ मात्र त्यांचं आकर्षक आहे. कसं काय ठामपणे त्यांनी निर्णय घेतला आहे, एवढा सुंदर कसं काय बांधलं, काय त्यांची मतभेद असतील की काय जिद्द असलेली. जिद्द ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे बरं का मंडळी. तर जिद्द ठेवून त्यांनी पुरं केलेलं आहे, त्याचंच खरं आम्ही आभार मानतो त्यांचा. त्याच्याबद्दल थोडीफार मी थोडीशी जानकारी घेऊ की काय त्यांची ख्याती आहे. आम्ही जरी बाहेर राहत असलो तरी सणाला, गणपतीला, होळीला, मे महिन्यात आम्ही सगळे एकत्र येतो. एकत्र आल्यानंतर आम्ही देवळाची साफसफाई हे ते करणारे असतात, पण काही प्रोग्राम असेल तर त्यामध्ये एकत्र येऊन आमचं मंदिर असलं तरी आम्ही व्यवस्थित याची ओके. थँक्यू सो मच. ठीक आहे. मला तुमच्याबद्दल काही माहिती मिळाली गावाची, मी धन्यवाद व्यक्त करतो, मी आभारी आहे. आणि आता पुढे मला इसापूरमध्ये एक अशी तळी म्हणून आहे, जुन्या पद्धती, आता थोडीफार डेव्हलपमेंट झालं आहे, बट तिथले आपले पाहिजे आहे की काय तिथल्या ख्याती आहे ती, थोडं गावामध्ये पण फिरायचं आहे. मंडळी, इकडे एक मोठं उत्पादनचं क्षेत्र आहे, ते म्हणजे इसापूर तेरवान केळीचं उत्पादन. केळी म्हटलं तर गाव आहे असं आपल्याला दिसून येते आणि आपण मानतो. तर तसंच एक केळीचं प्रसिद्ध हे तेरवान इसापूर आहे. आणि मंडळी, सांगायचं म्हणजे ना की 3 गावाचं देवस्थान, मेढा, तेरवण आणि इसापूर हे प्रसिद्ध आहे. तर 3 गावाचं हे देवस्थान आहे. पण मला थोडंसं मी त्या 2 गावामध्ये का जाऊ शकत नाही. नेक्स्ट टाईम जेव्हा मी व्हिडिओ शूट करणार तेव्हा मी जरूर तिकडे जाणार. परंतु इसापूरमध्ये आतमध्ये लोकल लाईनी बनवलं तर फिरायचं आहे आणि हे सर्व तुम्हाला तुमच्यापर्यंत मला पोचवायचं. तर आपण वेळ न लावता तुरंत तिथपर्यंत जाऊ. मंडळी, एक काम करायचं की कुठलाही व्हिडिओ पाहायला, चाहे माझा व्हिडिओ अन्यथा कोणताही व्हिडिओ पाहत असताना कृपया स्टॉप करू नका. स्टॉप केल्याने आपल्याला पूर्ण माहिती मिळत नाही. आणि हा व्हिडिओ स्पेशल माझे चाहते टुरिस्ट लोक आहेत त्यांच्यासाठी खास आहे, कारण की हा रोड हायवे रोड आहे, आंबोली टू रामगडपर्यंत. याच्यामध्ये बरेच पॉईंट आले, मी तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं आहे, माझ्या चाहत्या मंडळीने सांगितलेलं आहे की ह्या रोडला कोणकोणते पॉईंट मिळतात. आंबोली फॉल्स, बाबा वॉटरफॉल्स, पारगड, रामगड, कनेरी असे वेगवेगळ्या प्रकारचे तीर्थक्षेत्र पण आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या रोडने जर आपण प्रवास केला तर आपल्याला सुलभ आणि एकदम अतिउत्तम प्रवास होऊ शकतो. आणि मेढा तर आपल्याला प्रसिद्ध, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकदम प्रसिद्धच आहे मंडळी. तर आपण पुढे आपला पाहू शकू. ठीक आहे मंडळी, चला लेट्स गो. इसापूर गावामध्ये मी आता आतमध्ये गावामध्ये एंट्री करत आहे. आणि खेडेगाव म्हटलं तर की वेगळं पण वाटतं की छान दिसतं. तर ते मला आतमध्ये खोलपर्यंत पाहता आहे आणि तुम्हाला पण दाखवायचं आहे की आतमध्ये एंट्री करतो आहे की खेडेगावाची काय पोझिशन असते. की
मी ॲक्च्युली इकडे म्हाळाच्या कार्यक्रमाला मी सरासरी तुम्हाला वरच्यावर बोलतच असतो. म्हाळ म्हटलं तर खेडेगावामध्ये एक मानलं जातं छानपैकी, आणि या सर्व वातावरणाला जुळून नेणारं म्हणजे इसापूर गाव आहे. तर आता मी आतमध्ये फिरतोय, असा सुंदर हा गाव आहे, तुम्हाला दिसतोय छानपैकी. जसे की सिटीमध्ये तर गलीबोळ असतात, आणि तसे आपल्या खेडेगावाला छानपैकी झाडं झुडपं आहेत आणि सुंदर एकदम पाहायला असं आहे. ठीक आहे मंडळी, इकडे ना गावामध्ये जुन्या पद्धतीची तळी आहे, हजारो वर्षापूर्वीची कदाचित असलेली, परंतु मी थोडीफार जानकारी घेतलेली आहे, ती मला खास पाहिजे आहे. तर इथनं 5 ते 10 मिनटं मला लागणार आहे जायला, तर मी तिथं पण जाणार आहे आणि तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ शूट करणार आहे फ्रीचा. ठीक आहे मंडळी. तर दिस माय बेस्ट फ्रेंड अँड माय रिलेशन, सो दॅट इसापूर इथे आहे. तर खास त्यांचं हे घर आहे मंडळी. आंबोली आणि इसापूर चौकोन हे नात्याने जुळलेलं गुंतलेलं एक धागा जसं असतं, तसं हे नातं आपलं बनलेलं आहे. म्हणून मी वरच्यावर मला तर अभिमान वाटतो की इकडे यायला, आणि रिलेशन माझं एकदम दॅट इज गुड, एनी नो प्रॉब्लेम. तर आपल्याला तळी पाहिजे. ठीक आहे मंडळी. खेडेगाव म्हणजे ब्रिज नसतं, परंतु अशी खेडेगावामधली बांबूने तयार केलेली ब्रिज मात्र आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. अशा ठिकाणी खास हे ब्रिजवर थांबले. मला थोडीफार भीती वाटते की खालती पडायला होईल का, पण जे जुने लोक आहे 70-80 वर्षांनी मजबूतप्रमाणे हे ब्रिज बनवलेलं आहे, एकदम छानपैकी बनवलेलं आहे. तुम्हाला दिसते पूर्णपणे बांबूचं आहे. या ब्रिजवरनं मी प्रवास करतोय आणि तळीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो मंडळ. ठीक आहे. आणि पूर्वी खेडेगावामध्ये काही जुन्या अशा गोष्टी रचून ठेवलेल्या आहे, ती पुन्हा पुन्हा आपल्या नजरेसमोर आपल्याला पुन्हा जुन्याचा भास होतं. ॲक्च्युली बोलायला की जुनं ते सोनं म्हणत काही अवघड जाणार नाही. तसंच एक इसापूर येथे जुन्या पद्धतीची तळी म्हणून प्रसिद्ध आहे. पण मंडळी, आता ह्या नवीन युगामध्ये काय होतं, ती जुनं असतं तिथे डेव्हलपमेंट करायला लोक जातात, त्यामुळे थोडंफार कुठेतरी हे होतं, आठवणीला आपला विसर पण पडला होतो. परंतु असे जर आमच्यासारखे व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर शूट करून पाठवत असतील का तुमच्यापर्यंत देत असतील, तर त्या जुन्या गोष्टींना रुजवायला काही आपल्याला टाईम लागत नाही, आणि ते रुजवणं आमच्याकडे आहे, आणि रुजवण्याचं फळ प्राप्त करून देणं हे तुमच्याकडे आहे. तर मंडळी, आपल्याला जुनी तळी पाहिजे. ठीक आहे मंडळी, ही आहे जुनी विहीर आहे छानपैकी. आता त्यांनी थोडेफार डेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि मंडळी, ही तळी आहे छानपैकी, ही छोटी तळी आहे. म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की खेडेगावामध्ये ना किती उंच आहे, आणि मोठं महत्त्व म्हणजे शिवाजी महाराजांचा कुठंतरी आशीर्वाद आहे ते. म्हणून तर मंडळी, वर्षाच्या 12 महिने इथं पाणी मात्र जरूर मिळते. त्या लोकांना पाण्याची कमतरता मुळीच भासत नाही, त्याच्यासाठी तरी मानलं जातं. म्हणून तर आपल्या शिवाजी महाराजांसाठी आपण अभिमानाने जगतो आणि अभिमानाने जगायला पाहिजे. हे सर्व जगाला माहितीच आहे, ते आपण जाणून घ्यायला पाहिजे. तर अशा काही गोष्टी पुन्हा आपण ते परतवून पाहायला पाहिजे. तर आपल्या लक्षात येते की खरोखर शिवाजी महाराज जिवंत आहेत की नाही हे आपल्याला पूर्णपणे जाणवते, आणि त्यांना जिवंत करण्यासाठी आपल्याकडे कर्तव्य आपली पार पडायला पाहिजे. हे आपण सर्व तयार करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे हे आहे तळीचं अवतीभोवतीचं वातावरण आहे, सुंदर असं वातावरण छानपैकी आहे. मला वाटते तिथे नाला आहे, पावसाळ्यामध्ये पूर्ण भरून तुंब राहतो, आणि मंडळी हे पूर्णपणे तरी भरलेली जाते. अशा सुंदर वातावरणामध्ये हे गाव वसलेलं आहे. तर बस मला तर मस्त आनंद झालेला आहे. आणि माझे चाहते जे टुरिस्ट मंडळी आहेत वरच्यावर इकडे, मला वाटतं जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये इकडे परवा त्यांचा चालूच असतो, काही शंकाच नाही. तर हे सर्व शूट का केलं, तर माझे चाहते लोक आहेत, त्यांना या ठिकाणी यायचं असेल तर कृपया आंबोली रामघाट म्हणजे पारगड पण हायवे रोड सरळ आहे, इसापूर चौकोन ह्या गोष्टी सर्व गाव लागत गेल्या तर बिंदास तुम्ही या ठिकाणी फिरू. त्यासाठी स्पेशलिस्ट तुमच्याकडे हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. लोकेशनमध्ये पाहायला गेलं तर प्रकाशकडे लॉगरमध्ये ओपन करून तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ शूट पाहू शकता, आणि तुम्ही प्रवास आराम कसा सुलभपणे करू शकता. बांबू ब्रिजवर बसलं म्हणजे एक अनोखी पण वाटतं ना, कारण आपण खुर्ची म्हणजे काही गोष्टी आपण यूज करू शकतो, पण जुन्या पद्धतीने यूज करणं, याचा प्रवास करणं, याचा आनंद घेणं, सो दॅट एकदम विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे तर मी आजकाल बांबू ब्रिजवर बसले, मला आनंद होतो आहे. आणि हा माझा व्हिडिओ छोटासा आवडला, लाईक शेअर कमेंट करा. असेच व्हिडिओ तुमच्यासमोर नवीन आणि जय हिंद जय बारामती वंदे मातरम. नमस्कार. जे काही प्रॉब्लेम असतात तुम्ही कमेंटमध्ये शेअर करू शकता. पुन्हा भेटू. आणि म्हाळाच्या निमित्ताने सर्वांना, पितृदेवतेकडनं सर्वांना आशीर्वाद मिळो, मी देवाकडे मनापासून होता मागतो. ठीक आहे म्हणजे सी यू आणि बाय बाय.